चोरीची दुचाकी घेऊन पद्मशाली स्मशानभूमीजवळ आलेल्या एका 24 वर्षीय संशयितास जेलरोड पोलिसांनी ताब्यात घेतले। चौकशी अंती त्याच्याकडून 1.5 लाख किमतीच्या 4 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत। सैफ इरफान यादगीर, वय 24, राहणार नवीन विडी घरकुल, कुंभारी, तालुका दक्षिण सोलापूर असे त्याचे नाव आहे। जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत प्रकर्षाने लक्ष केंद्रित करून दुचाकी चोरणाऱ्या आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी दिले होते। गुन्हे प्रकटीकरण पथकास दुचाकी चोरीचे गुन्हे उघड करण्यास सांगितले होते। पथकाने नेहमीच चोऱ्या होतात अशी ठिकाणे शोधली। दुचाकी चोरीस गेलेल्या घटनास्थळावरील CCTV फुटेज तपासले दरम्यान चोरी केलेली दुचाकी घेऊन सैफ यादगीर हा अक्कलकोट रोडवरील पद्मशाली स्मशानभूमीजवळ येणार असल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले। त्याची विचारपूस करताना तो गडबडून गेला व त्याच्या ताब्यातील वाहन तेथे सोडून पळून जाऊ लागल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे व त्यांच्या पथकाने त्याला पकडले। त्याच्या ताब्यातील दुचाकी MH13 BA 769 जप्त केली। त्याने जुने वालचंद कॉलेज येथील पार्किंगमधून ती चोरी केल्याचे सांगितले। त्याने आणखी दुचाकी चोरीची कबुली दिली। पोलिसांनी त्याच्याकडून एकूण 4 दुचाकी हस्तगत केल्या आहेत। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त तोरणमल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार, पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे, सहाय्यक फौजदार कणगिरी, सहाय्यक फौजदार शेख, पोलीस हवालदार धुमाळ, पोलीस नाईक बाबर, कॉन्स्टेबल इंगळे, कॉन्स्टेबल सेनारे, कॉन्स्टेबल देखाणे, कॉन्स्टेबल वायदंडे, कॉन्स्टेबल सावंत, पोलीस शिपाई जाधव, कॉन्स्टेबल यसलवाड यांनी यशस्वीरित्या पार पाडली।